शिवसेनेचे आमदार तुकाराम काते आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, कारण त्यांच्या दोन्हीही सुना या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात होत्या आणि त्या विजय झालेल्या आहेत. दोन्ही सुना विजय झालेल्या आहेत, 146 आणि 153. कसं विश्लेषण करताय विजयाचं? भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट या महायुतीचे उमेदवार सौ समृद्धी गणेश काते या आता 5 ते 6 हजार मतांनी लीड घेऊन विजय झालेला आहे. हा आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचा विजय आहे, हा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांचा विजय आहे, हा आमच्या रामदास आठवले साहेबांचा विजय आहे. आमच्या सर्व युतीच्या कार्यकर्त्यांनी एक जीव लावून इथे आज विजय प्राप्त केलेला. अजून एक आमच्याबरोबर पक्ष आहे, तो आहे रिपब्लिकन सेना. रिपब्लिकन सेना ना, रिपब्लिकन सेना ही त्यांचा सुद्धा आमच्याबरोबर आज जीव लावून काम केलं होतं. म्हणून आमच्या ज्या महायुती आहे त्या महायुतीचा विजय आहे. आणि समृद्धी नगरसेवक असताना त्यांनी कोविडमध्ये अतिशय चांगलं काम केलं. डोंगरात पाणी नव्हतं, पाणी आणलं. डोंगरामध्ये शौचालय नव्हते, शौचालय बनवले. डोंगरामध्ये रस्ते नव्हते, रस्ते बनवले. असे बरेचशी कामं समृद्धी गणेश कातेंनी केले होते. म्हणून आज तिच्या पदरात हा विजयाची माळ आलेली आहे. आणि हा विजय सर्व कार्यकर्त्यांचा असं मी समजेन. ज्या कार्यकर्त्याने जीवापार मेहनत घेतली, दिवस रात राबले, असे कार्यकर्ते जे आहेत त्या कार्यकर्त्यांचा हा विजय आहे. म्हणून मी कार्यकर्त्यांना खूप खूप धन्यवाद देतो तुमच्या मार्फत. आणि समृद्धीलाही शुभेच्छा देतो की येणाऱ्या काळामध्ये तिने भरपूर आतच काम करायला पाहिजे, गोरगरिबांसाठी काम करायला पाहिजे, जे अडले नडले त्यांच्यासाठी काम करायला पाहिजे. सर्वांच्या मी तिचा वडील म्हणून, तिचे बाबा म्हणून मी एवढंच सांगतो की लोकांच्या सुखादुःखामध्ये आपण लोकांच्या उपयोगी पडायला पाहिजे, तेव्हाच अशी लोक आपल्याला मतदान करतात. नाहीतर आज 2 शिवसेनेचे भाग झालेले असताना ह्या शिवसेनेमध्ये विजय होणं ही अटीतटीची लढत होती. त्या अटीतटीच्या लढाईमध्ये समृद्धी गणेश काते या निवडून आल्या आहेत. तिला खूप खूप शुभेच्छा. आणि सर्व आमचे मतदार आहेत त्या मतदारांना सर्वांना धन्यवाद. आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं तर समृद्धी गणेश कातेला, म्हणून आपल्याला सर्वांना धन्यवाद, सर्वांचं अभिनंदन, सर्वांना शुभेच्छा देतो. जुना जो अनुभव आहे, समृद्धी कातेंना अनुभव आहे, त्यामुळे कदाचित त्यांना काही बढती मिळू शकते, काय तशा पद्धतीचं लॉबिंग होऊ शकतं. हा, अगर ती एसीचा जर महापौर डिक्लेअर झाला तर ती महापौर सुद्धा होऊ शकते. आणि ती ग्रॅज्युएशन केलेली मुलगी आहे, इंग्लिश मिडियममध्ये ती शिकलेली आहे. जर का तिला चांगली कमिटी मिळाली तर ती चांगला अभ्यासू आहे. आणि लोकांसाठी जी कमिटी कुठली मिळेल तर लोकांसाठी ती मोठ्या प्रमाणात चांगलं काम करेल. आज आमच्या गौतमनगर पांजरापूरमध्ये सिवरेज लाईन नाही, संडासाची जी लाईन आहे ती लाईन नाही ओपन. आता आमच्या 9 बिल्डिंग आहेत, त्या 9 बिल्डिंगचं सर्व शौचालय हे ओपन होतं आहे. यासाठी तिने जर चांगली कमिटी भेटली तर लोकांसाठी जरूर काम करेल. इकडे ह्या साईडला आमच्या सह्याद्री बिलमध्ये लोक अपात्र आहेत, त्यांना पात्र करायचं आहे. लोकांना भाडं मिळालं नाही, ते भाडं द्यायचं आहे. बिल्डरकडून भाडं वसूल करून द्यायचं आहे. बरीच कामं आहेत. शिंदे साहेबांकडे तुम्ही समृद्धीसाठी लॉबिंग करणार आहात का? शिंदे साहेबांना विनंती करेन, लॉबिंग नाही करणार आहे. शिंदे साहेबांचा आशीर्वाद हा आमच्यासाठी खूप मोठा आहे. आणि शिंदे साहेबांनी आशीर्वादामुळे आज माझ्या दोन्ही मुली आज कॉर्पोरेटर होत आहेत. महायुती ही मुंबईमध्ये चांगल्या मताधिक्यानं जिंकते आहे. ठाकरेंचा प्रभाव कमी झालाय? बाळासाहेब ठाकरेंचा प्रभाव कधीच कमी होणार नाही. आता 2 ठाकरे बंधू आहेत, ते बाळासाहेबांचे सुपुत्र आहेत. पण त्यांनी ट्रॅक बदली केला आणि काँग्रेसबरोबर गेले, हिंदुत्व सोडलं, त्याच्यामुळे त्यांना फटका बसलेला आहे. बाळासाहेब हे आमचे आत्मा आहे. बाळासाहेब हे कट्टर हिंदुत्ववादी. सर्व काय बाळासाहेबांमुळे आम्ही आज जो जिंकलो आहे ते बाळासाहेबांच्या आशीर्वादानेच आम्ही जिंकलो आहे. दोन्ही माझ्या मुली जिंकलेल्या आहेत आणि कदाचित महापौर पदासाठी काही वेगळं आरक्षण पडलं
तर महापौर पदाची माळ सुद्धा या ठिकाणी गळ्यात पडू शकते अशी आशाही या ठिकाणी आमदार व्यक्त करताना दिसतात. हरीश सावंत, गोविंद तुपे, जी 24 तास, मुंबई.